नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी अड्डा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, खूप मोठी भरती निघालेली आहे जी की आर्मी भरती 2025 याला तुम्ही मेगा भरती असंही म्हणू शकता, कारण खूप दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि जे मुलं आर्मी भरतीची तयारी करत होते त्यांच्यासाठी बी खूप महत्त्वाची भरती आहे आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे। तर त्यांनी ही अपॉर्च्युनिटीचा या संधीचा फायदा घेतला पाहिजे। तर मित्रांनो, काय प्रोसेस आहे, काय एज लिमिट राहणार आहे, सिलेबस काय आहे, क्वालिफिकेशन काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, एग्जाम पॅटर्न कोणता राहणार आहे, ग्राउंड कोणत्या पद्धतीने होणार आहे, ही भरती परमनंट आहे की तात्पुरते स्वरूपाची आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि यामध्ये क्लर्कचे सुद्धा पद आहे। तर व्हिडिओ पूर्ण संपूर्ण व्यवस्थित पहा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती कव्हर केलेली आहे। मी तुम्हाला इतकं शुअर करतो की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच आम्ही भरतीचे नोटिफिकेशन घेऊन येत असतो। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मी आता ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे। तर संपूर्ण व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक ऐका आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस व्हायला नको। भरतीमध्ये त्यांनी काही पॉइंट ॲड केलेले आहे, तर व्हिडिओ पूर्ण न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण व्हिडिओ भरपूर जण बघतात आणि चॅनलला सबस्क्राइब करत नाही, तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। ते तुम्ही बघू शकता मित्रांनो, इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025 इथे ऑफिशियल वेबसाईटवरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। www.माझीनोकरी.in याच्यावर तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन दिसून जाईल। त्यानंतर इथे त्यांनी सांगितलेलं आहे टोटल ज्या पोस्ट आहे मित्रांनो, पदसंख्या नमूद नाही, म्हणजे किती टोटल वॅकन्सी आहे त्यांनी इथे सांगितलेले नाहीये। तर कोणकोणत्या पदासाठी जागा निघालेल्या आहे आपण ते बघूया। इथे 5 पदासाठी भरती निघालेली आहे। 1 नंबर अग्निवीर जनरल ड्यूटी म्हणजेच जीडी, 2 नंबर अग्निवीर टेक्निकल, 3 नंबर अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर टेक्निकल, 4 नंबर अग्निवीर ट्रेड्समन 10वी आणि अग्निवीर ट्रेड्समॅन 8वी। तर अशा प्रकारे पदाचे नाव होते। एकूण 5 पोस्टवरती जागा निघालेल्या आहे। त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आपण ते जाणून घेऊया। तर शैक्षणिक पात्रता काय काय आहे आपण ते जाणून घेऊया। पद क्रमांक 1 साठी 45 गुणांसह 10वी उत्तीर्ण पाहिजे। त्यानंतर 2 नंबर जे पद आहे त्याच्यासाठी 50 गुणांसह 12वी उत्तीर्ण पाहिजे। PCM पॅटर्नमध्ये PCM आणि इंग्लिश, किंवा 50 गुणांसह 10वी उत्तीर्ण पाहिजे, प्लस जर तुमच्याकडे याच्यामध्ये जर कोणता ITI जर झालेला असेल तर तुम्ही 2 नंबर पदासाठी फॉर्म भरू शकता। तर त्यानंतर 3 नंबरचं जे पद आहे 3 नंबरच्या पदाला 60 गुणांसह 12वी उत्तीर्ण, त्याच्यामध्ये आर्ट, कॉमर्स आणि सायन्स हे मागितलेलं आहे। आणि 4 नंबरचं जे पद आहे ते मध्ये 10वी उत्तीर्ण, पद क्रमांक 5 मध्ये 8वी उत्तीर्ण असे त्यांनी मागितलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण शारीरिक पात्रता काय आहे आपण ते जाणून घेऊया। शारीरिक पात्रतेमध्ये त्यांनी इथे पद क्रमांकानुसार पदाचे नाव, उंची, वजन व छाती अशी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे। तर आपण स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घेऊया। तर 1 नंबरचं जे पद आहे त्याच्यासाठी अग्निवीर जनरल ड्यूटीसाठी त्यांनी उंची मागितलेली आहे 1.68, वजन त्यांनी मागितलेलं आहे तुमच्या हाईट म्हणजेच उंचीनुसार आणि वयानुसार तुमचं वजन त्यांनी मागितलेलं आहे। आणि छातीमध्ये 77 छाती आणि फुगवून 5 सेंटीमीटर असे त्यांनी मागितलेले आहे। त्यानंतर अग्निवीर टेक्निकलमध्ये 167 हाईट आणि छातीसुद्धा तेच 5 पॉईंट वाढवून प्रत्येकाच्यामध्ये। तर अग्निवीर लिपिक स्टोअर कीपरसाठी 162 हाईट मागितलेले आहे। त्यानंतर 4 नंबरचं जे पद आहे त्याच्यासाठी त्यांनी 10वी उत्तीर्ण आणि 168 हाईट मागितलेले आहे। 5 नंबर पदासाठी अग्निवीर ट्रेड्समनसाठी त्यांनी 168 हाईट मागितलेली आहे आणि 8वी पास मागितलेले आहे। तर छाती 76 आणि फुगवून 81 मागितलेली आहे। तर फुगवून छाती ही 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर शारीरिक पात्रता
अशा प्रकारे होती। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता सहभागी जिल्हे ॲरोनुसार त्यांनी दिलेले आहे। ॲरो पुणे, पुणे ॲरोमध्ये सहभागी जिल्हे कोणकोणते आहे? अहिल्यानगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर ह्या ॲरोमध्ये, ह्या पुणे ॲरोमध्ये या जिल्ह्यामध्ये जागा निघालेल्या आहे। तर औरंगाबाद ॲरोमध्ये म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणीमध्ये जागा आहेत। त्यानंतर कोल्हापूर जो ॲरो आहे त्या कोल्हापूर ॲरोमध्ये त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा अँड दक्षिण गोवा अशामध्ये जागा निघालेल्या आहे। तर नागपूर ॲरोमध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर अँड गोंदियामध्ये निघालेले आहेत। तर मुंबई ॲरोमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे यामध्ये या जागा निघालेल्या आहेत। तर अशा प्रकारे सहभागी जिल्हे आहे कोणत्या कोणत्या ॲरोनुसार तुमचे कोणता जिल्हा आहे तर ते तुम्ही चेक करू शकता आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर मित्रांनो, त्यांनी इथे सांगितलेलं आहे वयाची अट। तर वयाची अट इथं त्यांनी सांगितलेले आहे जन्म त्यांचं 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008च्या दरम्यान ज्यांचं झालेलं असेल, म्हणजेच 17.5 जर तुमचं वय असेल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकता। 17.5 ते 21 वर्षाचे जे आहे त्याला फॉर्म भरू शकता। तर नोकरीचं ठिकाण तुमचं हे राहणार आहे संपूर्ण भारतामध्ये, कुठेही पॅन इंडियामध्ये तुमचा नंबर लागू शकतो। त्यानंतर इथे त्यांनी फीस ठेवलेली आहे 250 रुपये इतकी फीस आहे, चलन फीस। आणि ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 10 एप्रिल ही शेवटची तारीख आहे। आणि यामध्ये जी परीक्षा त्यांनी ठेवलेली आहे इथे महत्त्वाचा पॉईंट त्यांनी अपडेट केलेला आहे, म्हणजे चेंज केलेला आहे। पहिले इथे ग्राउंड वाईज आता सर्वात पहिले तुमची परीक्षा होणार आहे जून 2025 पासून लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर तुमचं ग्राउंड होणार आहे। हे लक्षात असू द्या मित्रांनो, पहिलं तुमचं परीक्षा होणार आहे त्यानंतर ग्राउंड होणार आहे। जे जे परीक्षेमध्ये पास होईल त्यांचं ग्राउंड होणार आहे। तर यानंतर मित्रांनो आपण काय काय माहिती राहिलेली आहे ते जाणून घेऊया। परंतु मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि एक व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो खूप मेहनत लागते। तर तुम्ही एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या ग्रुपवरती शेअर करा। मित्रांनो, इथे त्यांनी मार्क्ससाठी बोनस दिलेले आहे, म्हणजे तुमच्याकडे जे जर खालीलपैकी जर तुम्ही असाल तर तुम्हाला मार्कामध्ये सूट भेटू शकते। इथे त्यांनी सांगितलेलं आहे बोनस मार्क ॲज फॉलो विल बी अवॉर्डेड टू एलिजिबल कॅन्डिडेट। तर यांनी इथे सांगितलेलं आहे जर तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये फॉर्म भरताय, म्हणजे 4 जणातून जर फॉर्म भरताय, अग्निवीर जीडी, अग्निवीर क्लर्क, अग्निवीर टेच, अग्निवीर ट्रेड्समॅन याच्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरताय तर इथे तुम्हाला मार्कामध्ये सूट आहे ती कशा प्रकारे आहे आपण ते जाणून घेऊया। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्ही एक सर्व्हिसमॅनची जर मुलगा असेल तर तुम्ही अग्निवीरसाठी जर फॉर्म भरताय तर 20 मार्क तुम्हाला सूट राहणार आहे। अग्निवीर क्लर्कसाठी भरताय तर त्याच्यासाठी 20 मार्क सूट राहणार आहे। अग्निवीर टेस्टसाठी सुद्धा 20 मार्क सूट राहणार आहे आणि ट्रेड्समॅनसाठी सुद्धा 20 मार्क सूट राहणार आहे। किंवा त्याच्या व्यतिरिक्त स्पोर्टमॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 20 मार्क सूट आहे। आणि तुमच्याकडे जर सिनियर ज्युनियर लेवलचं, नॅशनल लेवलचं, स्टेट लेवलचं जर तुमच्याकडे मेडल असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 15 मार्क सूट त्यांनी सांगितलेले आहे। तर अशा प्रकारे मार्कामध्ये पण त्यांनी सूट सांगितलेले आहे। किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे NCCचे जर सर्टिफिकेट असेल, ए सर्टिफिकेटसाठी 5 मार्क सूट आहे, बी सर्टिफिकेटसाठी 10 मार्क सूट आहे आणि सी सर्टिफिकेटसाठी 20 मार्क सूट आहे। कोणत्या कॅटेगरीसाठी तुम्ही फॉर्म भरताय त्यानुसार तुम्ही बघून घ्या। या PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। कोणत्या ॲरोमधून तुम्ही फॉर्म भरताय प्रत्येक ॲरोची वेगवेगळी PDF आहे, तर तुम्हाला मी संपूर्ण PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही चेक करून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही भरती परमनंट आहे किंवा तात्पुरती स्वरूपाची आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण काळजीपूर्वक ऐका। त्यानंतर मित्रांनो, तुमचं जर सिलेक्शन होतंय तर त्यानंतर तुमचं ट्रेनिंग राहणार आहे। सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग राहणार आहे। ट्रेनिंगमध्ये मित्रांनो तुम्हाला किती सुट्ट्या भेटणार आहे त्यांनी इथं सुद्धा सांगितलेलं आहे। तर यांनी ॲन्युअल लीव्ज
30 सुट्ट्या सांगितलेलं आहे ॲज पर इयर, म्हणजे एका वर्षामध्ये तुम्हाला 30 सुट्ट्या राहणार आहे आणि सिक लिव्ह वेगळा भेटणार आहे। त्याच्यानंतर मेडिकल अँड CST फॅसिलिटीसुद्धा तुम्हाला राहणार आहे आणि पे अलाउन्सेस अँड अलाइड बेनिफिट्ससुद्धा तुम्हाला भेटणार आहे। तर यानंतर तुम्हाला यामध्ये पे स्केल म्हणजे तुम्हाला पेमेंट किती राहणार आहे आपण ते जाणून घेऊया। मित्रांनो, इथे त्यांनी सांगितलेलं आहे तुमचं जर सिलेक्शन झालं तर फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला जे पहिलं वर्ष आहे त्यामध्ये तुम्हाला 30,000 रुपये पेमेंट राहणार आहे आणि तुम्हाला बाय हँड पेमेंट 21,000 पडणार आहे। दुसऱ्या वर्षी तुमची पेमेंट 33,000 होणार आहे, तर बाय हँड तुमची 23,100 इतकी पेमेंट तुमच्या हातात येणार आहे। त्यानंतर तिसऱ्या वर्षी 36,500 पेमेंट होणार आहे आणि 25,500 बाय हँड तुमच्या हातामध्ये येईल आणि चौथ्या वर्षामध्ये 40,000 होईल आणि 28,000 तुमच्या बाय हँड हातामध्ये येईल। आणि त्यानंतर त्यांनी इथे सांगितलेलं आहे, इथे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्ष द्या, एक्झिट आफ्टर 4 इयर, म्हणजे ही भरती परमनंट नाही आहे। 4 वर्षानंतर तुम्हाला 4 वर्ष तुम्हाला सेवा करायची आहे, त्यानंतर तुम्हाला ते एक अप्रॉक्सिमेट म्हणजे 10 लाख रुपये सेवानिधी देणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या। ही भरती कोणत्याही प्रकारची समज परमनंट नाही आहे तर 4 वर्षाची राहणार आहे, हे लक्षात असू द्या। भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर परमनंट आहे की 4 वर्षाची आहे, तर यांनी इथे त्यांनी दिलेलं आहे, तर ही भरती फक्त 4 वर्षाची आहे, हे लक्षात असू द्या। नंतर मित्रांनो, तुमची 2 स्टेजमध्ये परीक्षा होणार आहे, फेज 1 आणि फेज 2। फेज 1 मध्ये तुमची जे ग्राउंड आहे क्लेरिकल सोडून क्लेरिकल लोकांना पहिले टायपिंग टेस्ट देणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे फेज 1 आहे त्यांच्यासाठी ग्राउंड राहणार आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा राहणार आहे। इथे आपण बघूया क्लर्कसाठी काय काय क्रायटेरिया आहे। तर क्लर्कसाठी इथे त्यांनी सांगितलेलं आहे तुमची पहिले 30 वर्ड पर मिनिट टायपिंग होणार आहे, इथे बघून घ्या, 30 वर्ड पर मिनिट टायपिंग होणार आहे इंग्लिशची। त्यानंतर जे क्वालिफाय विद्यार्थी आहेत टायपिंगमध्ये जे क्वालिफाय होणार आहे त्याची फेज 2 साठी सिलेक्शन होईल। 2 मध्ये तुमची एक एक्झाम पेपर होईल आणि त्याच्यानंतर मेडिकल एक्झाम होईल आणि फायनल सिलेक्शन म्हणजेच फायनल मेरिट लागेल। नंतर मित्रांनो, ग्राउंड कशा प्रकारे होणार आहे आपण त्याची थोडक्यात माहिती घेऊया। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता यामध्ये 1600 मीटर रनिंग होणार आहे। तर यामध्ये त्यांनी ग्रुप 4 केलेले आहे, म्हणजे पहिले फर्स्ट पर्ची आणि सेकंड पर्ची व्हायची, तर आता त्यांनी 4-4ची ठेवलेली आहे, म्हणजे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड अँड 4 पर्ची ठेवलेली आहे। तर टायमिंग काय ठेवलेलं आहे आपण ते बघूया। तर फर्स्ट पर्ची जे मारणार आहे मित्रांनो त्यांच्यासाठी इथे 5 मिनिटं आणि 30 सेकंद दिलेले आहे। या टायमामध्ये जर जो विद्यार्थी येईल त्यांना 60 मार्क आणि 10 पुलअपचे 40 मार्क असे एकूण 100 मार्क देण्यात येणार आहे। त्यानंतर जो सेकंड पर्ची मारेल त्यांच्यासाठी 5 मिनिटं आणि 31 सेकंदचा वेळ दिलेला होता पहिले, तर आता 5 मिनिटं 45 सेकंद टाईम दिलेला आहे आणि मार्क इथे 48 मार्क आहे आणि 9 पुलअपसाठी 33 मार्क आहे। तर अशा प्रकारे त्यांनी इथं ग्राउंड दिलेलं आहे। त्यानंतर थर्ड पर्चेसाठी त्यांनी पहिले 5 मिनिटं 46 सेकंड होता, तर आता त्यांनी संपूर्ण 6 मिनिटं दिलेले आहे, तर त्यासाठी 36 मार्क दिलेले आहे आणि पुलअपसाठी 27 मार्क दिलेले आहे। आणि फोर्थ पर्चेसाठी त्यांनी 6 मिनिटं आणि 1 सेकंद पहिला टाईम होता, तर आता 6 मिनिटं 15 सेकंद टाईम दिलेला आहे, त्याच्यासाठी 24 मार्क आणि इथे पुलअपचे त्यांनी असे मार्क दिलेले आहे। तर अशा प्रकारे ग्राउंड होणार आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या। आणि क्लर्कसाठी पहिले टायपिंग टेस्ट होणार आहे, त्यानंतर एक्झाम होणार आहे कॅम्प्युटर बेस आणि बाकीच्या पदासाठी पहिले एक्झाम होणार आहे आणि त्यानंतर ग्राउंड होणार आहे। ग्राउंड झाल्यानंतर मित्रांनो तुमची एक टेस्ट होईल, तर टेस्ट झाल्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल, म्हणजे तुमचं मेडिकल होईल आणि त्यानंतर तुमचं जे फायनल लिस्ट आहे ते जाहीर करा। आणि या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंट करू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।